बातमी आहे ठाण्यातून। ठाण्यातल्या पीडितेच्या भेटीला अंबादास दानवे पोहोचलेले आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे ठाण्यातल्या पीडितेच्या भेटीला पोहोचलेत। बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहे। पीडितेकडून गाडी चढवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। दरम्यान पोलिसांवर प्रकरण दाबत असल्याचाही आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणात ठाणे पोलीस मात्र वादात सापडलेले आहेत। ठाण्यातल्या पीडितेच्या भेटीला अंबादास दानवे पोहोचलेले आहेत। या प्रकरणामध्ये एका बड्या अधिकाऱ्याच्या मुलाचं नाव समोर येते। या पीडितेकडून तिच्या प्रियकराने गाडी अंगावर चढवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। ठाण्यातल्या पीडितेच्या भेटीला अंबादास दानवे पोहोचलेले आहेत। एका बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आलेत पीडितेकडून। गाडी अंगावर चढवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे पीडितेकडून आणि पोलिसांवर प्रकरण दाबत असल्याचाही आक्षेप घेण्यात आलेला आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये ठाणे पोलीस आता वादात सापडलेले आहेत। दरम्यान हे प्रकरण नक्की काय आहे सविस्तर जाणून घेऊयात। तरुणांनी महिलेवर गाडी चढवल्याचा आरोप। पीडित महिलेची पोलिसात तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा पीडितेचा आरोप। सदर प्रकरणी पीडिता जखमी झाल्याने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आरोपी बड्या प्रशासकीय अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचं सांगण्यात आलं, त्यामुळे पोलीस सहकार्य करत नाहीत असा आरोप तरुणीने केलेला आहे। तर या संदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणालेत पाहूयात। पीडितेला जाणीवपूर्वक हा सगळा गुन्हा तिने सांगू नये, बोलू नये असा सुद्धा दबाव आणला जातोय, जास्त दबाव आणला जातोय। पण मला असं वाटतं कायदा हा सगळ्यांसाठी असतो। मी पोलिसांना सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की कायद्याची अंमलबजावणी करा। ज्या पद्धतीने मेडिकल रिपोर्ट आलाय त्या पद्धतीने गुन्हे दाखल करावे, परंतु अजून तसे गुन्हे दाखल झाले नाही। नागपूरला अधिवेशन चालू आहे। निश्चित मी उद्या परवा अधिवेशन 3, 4, 5 दिवस हे पूर्ण आठवड्यात निश्चित हा विषय उचलेल आणि या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी 100% प्रयत्न करेल। दरम्यान या संदर्भात पीडिता प्रिया सिंह नक्की काय म्हणते पाहूयात। मैंने 4 दिन पहले एफआईआर दर्ज की थी। जिस दिन ये हुआ था उसी दिन इन्फेक्ट किया हुआ था 2 घंटे बैठ के, बट तब से कोई एक्शन नहीं लिया गया था। मैंने बहुत बार कॉल करने को ट्राई किया बट सब लोग डिले कर रहे थे। अब आज जाकर पुलिस आई है बिकॉज मैंने पोस्ट किया सोशल मीडिया पे और मीडिया के बाद मुझे पुलिस का आज सपोर्ट मिल रहा है। आज वो लोग आए हैं, बातचीत हुई है बस। दरम्यान पोलिसांचं या संपूर्ण प्रकरणावर काय म्हणणं आहे पाहूयात। पुलिस स्टेशन कासारगोड़े में 11 तारीख को पीड़ित महिला के बयान के अनुसार जो ऑफेंस गुना दाखिल है, ऑफेंस रजिस्टर है, उसके बारे में माननीय पुलिस आयुक्त थाने शहर उनके आदेश से एक विशेष तपास पथक गठित किया है। वहाँ डिटेल इंक्वायरी करेगी, सखोल चौकसी करेगी और आगे की जो भी लीगल एक्शन है कायदेशीर कार्रवाई करेगी।